सातारा जिल्ह्यामध्ये दिव्यांग शिक्षकांना आरोग्य यंत्रणेनं यापूर्वी दिलेली ऑनलाईन प्रमाणपत्र खोटी ठरून आता अपात्र ठरवत शिक्षकांना नोटिसा पाठवल्या जात आहेत। या नोटिसांमुळे दिव्यांग शिक्षकांवर अन्याय होत असल्याची भावना शिक्षकांमध्ये निर्माण झाली आहे। आरोग्य यंत्रणेनं दिलेलीच प्रमाणपत्र खोटी ठरवली जात असल्यानं प्रमाणपत्र देणारी यंत्रणा बोगस आहे का, असा सवाल आता शिक्षकांनी उपस्थित केलाय। दिव्यांग शिक्षकांना अपात्र कोणत्या कारणानं ठरवलं याचं कारण दिलं जात नसल्यानं त्याविरोधात आता शिक्षक कोर्टामध्ये गेलेले आहेत। एकूण 162 जणांची तपासणी आतापर्यंत पूर्ण झालेली आहे। त्यातील योग्य सर्टिफिकेट 119 आढळलेले आहेत तपासणीनंतर आणि अयोग्य 25 प्रमाणपत्र या ठिकाणी आढळलेले आहेत। 11 शिक्षक हे गैरहजर राहिलेले आहेत आणि त्यांच्या पुढील तपासणीसाठी 7 शिक्षकांना पाठवण्यात आलेलं आहे। याच्यामधले जे शिक्षक अपात्र आणि गैरहजर आहेत असे 36 शिक्षकांना शिक्षण विभागाच्या वतीनं निलंबनाच्या किंवा फौजदारी गुन्हा का दाखल करू नये याबाबतच्या नोटिसा इश्यू करण्यात आलेल्या आहेत आणि त्यांचा खुलासा आल्यानंतर 7 दिवसामध्ये त्याच्यावर योग्य ती प्रशासन कारवाई करणार आहे। योग्य तपासणी करून आम्ही त्याची पूर्ण असेसमेंट, आमचे फिजिओथेरपिस्ट असतात ते पूर्ण त्याची असेसमेंट करून मगच आम्ही हे पात्र किंवा अपात्र ते देत आहे। जसे की जो शासन निर्णय संवर्ग 1 मध्ये जे काही आहे त्याप्रमाणे आम्ही पात्र किंवा अपात्र हे देत आहे। आमची यंत्रणा पूर्णपणे दिवसभर यामध्ये काम करत आहे। आमच्याकडून कोणतेही असं चुकीचं प्रमाणपत्र आम्ही देत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।